नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणची काय स्थिती आहे, उजनी धरण प्लसमध्ये कधी आलं आणि गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामध्ये पाणी किती जमा झालं आणि दौंडचा विसर्गामध्ये काय बदल झाला आहे आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्ये किती घट झाली किंवा वाढ झाली, याचबरोबर वरच्या भागातील की काय जी 19 धरणं आहेत त्या धरणामध्ये पाणीसाठा किती टक्क्यापर्यंत गेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 66.28 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा प्लसमध्ये रात्री 1:30 वाजता उजनी धरण आपलं मायनसचा विळखा तोडून प्लसमध्ये आलेलं आहे. सध्याला प्लसमध्ये 2.63 TMC एवढं उजनी धरण झालेलं आहे, म्हणजेच जवळपास 4.90% प्लसमध्ये उजनी धरण आलेलं आहे. गेल्या 24 तासात जर उजनीचं आकडेवारी बघितली तर काल सकाळी उजनी धरण होतं -20.21% आणि आता आहे +4.90%, म्हणजे जवळपास गेल्या 24 तासामध्ये 25% वाढ उजनी धरणाच्या पाण्यामध्ये झालेली आहे. म्हणजे जवळपास 13.5 TMC 24 तासात उजनी धरणात साठा झालेला आहे. आणि सध्याला दौंडचा विसर्गाकडे लक्ष दिलं तर दौंडचा विसर्ग सातत्यानं घटताना दिसतोय. रात्री 1,56,000 क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी तो 1,17,263 क्युसेकचा येतोय. तरीही हा विसर्ग थोडा नाही, कमी नाही. आणि दौंडच्या विसर्गामध्ये बंडगार्डनच्या विसर्गामध्ये आणखी घट झालेली आहे. तो सध्याला 31,770 एवढा क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी दौंडच्या दिशेने येतोय. परंतु त्यामध्ये दुपारपर्यंत किंवा सायंकाळी 6 पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण खडकवासला धरणातून रात्री 12 वाजल्यापासून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा 14,900 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं होतं, त्यामध्ये वाढ करून तो 22,880 क्युसेकचा विसर्ग खडकवासला धरणातून मुळा मोठा नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि तो बंडगाडमध्ये येऊन पुढे आपल्या दौंडमध्ये तो मिसळणार आहे. म्हणजेच आपल्या येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होणार नक्की. आणि दुसरी गोष्ट अशी की वरील भागामध्ये जरा थोडंसं पावसाचं प्रमाण मंदावलेलं आहे, कमी झालेलं आहे, पण थांबलेलं नाही. जे 100, 200, 150 मिलीमीटर पाऊस पडत होता तो 50, 60, 70 मिलीमीटरपर्यंत खाली आलेला आहे. आणि वरची 19 धरणाचं जर गणित बघितलं तर जवळपास एक धरण कलमोडी धरण 100% झालेलं आहे. आणि जवळपास 50%च्या पुढं 80%च्या पुढे जी धरणं आहेत ती 2 धरणं आहेत आणि 50%च्या पुढं जवळपास 10 ते 12 धरणं गेलेली आहेत. आणि काही धरणाची अपवाद वगळता काही धरणं 10 ते 20%च्या आसपास रेंगाळत आहेत. सध्याला वीरचा विसर्गही निराखोऱ्यातील गुंजवणी वीर या धरणाचा विसर्गही म्हणजे साठाही मोठ्या प्रमाणात वाढतोय. वीर हे 67% गेलेलं आहे. बाकीची धरणं 40 ते 45%पर्यंत गेलेली आहेत आणि त्या धरणातून काही दिवसातच निरा नदीमध्ये विसर्ग सोडण्यास शक्यता आहे. आणि सध्याला 19 धरणापैकी 3 धरणातून सध्याला विसर्ग सोडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कलमडीमधून 1884 क्युसेक्स, वडिवलीमधून 6,620 क्युसेक्स आणि कासारसाईमधून 1,334 क्युसेक असा 3 धरणातून हा विसर्ग सोडण्यात येतोय. त्यामुळं उजनीची जी गेल्या 24 तासामध्ये 25% वाढ झाली, त्यामुळं उजनी धरण आपलं लवकरच 100% आणि 110% कदाचित भीमा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.